Check. Thanks a lot. नाव बॅक टू क्रिकेट. वेलकम बॅक. पुन्हा CPL 2026 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला दिवस यशस्वीरित्या संपतोय आणि यशस्वी खेळ आपल्याला प्रत्येकी टीमच्या वतीने बघायला मिळाला. जेथे आता लढत सुरू होत आहे ते आजच्या दिवसातील 10वा सामना तुम्हाला बघायला मिळतोय आणि SP स्पोर्ट वर्सेस SRD या दोन टीमच्या माध्यमातून लढत आपल्याला पाहायला मिळेल. जेथे SP स्पोर्ट संघाचं क्षेत्र रक्षण आहे. SRD स्पोर्ट संघ टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. प्रत्येकी 4-4 षटकांच्या मॅचेस आणि 10वा सामना आज होतोय म्हणजे बरोबर आपण वेळेमध्ये आहोत. खरं म्हणजे आता दिवस सुद्धा थोडासा मोठा झाला आणि मकर संक्रांती नंतर आपण पाहतो की अंधार थोडासा लेट होतो. सकाळी उजाड तर थोडस लेट. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय SRD स्पोर्ट्सनं. सावे स्पोर्ट सावे आयोजित वंदना स्मृती सावे प्रीमियर लीग 2026. चला सामना सुरू करायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये संतोष टीके आणि गोलंदाज की संतोष आहे. संतुष्ट कामगिरी कोण करणार? पहिला बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करत असताना शॉट मिड ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय इनसाइड द सर्कल. मोस्ट ऑफ फिल्डर्स तुम्हाला बघायला मिळतं. याचं कारण पॉवर प्लेचं हे षटक आहे. पहिली धाव आता स्कोर कार्ड वरती लागली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल कंप्लीट करत असताना पुन्हा एकदा बॉल तयार. ओ हो हो, व्हॉट अ शॉट. क्लासिकल फटका, लाजवाब. दीपकच्या बॅटमधून नेत्र दीपक चौकार. चांगला फटका होता. क्लास झळकला त्या फटक्या मागे. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शॉट एक्सचा कव्हरला चांगला क्षेत्ररक्षण. अगदी स्वतःला झोकून देत असताना बॉलला स्टॉप केला आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. एका धाव्याने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती 6 धावा. संतोष पुढचा बॉल. ओ हो हो, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. बॉल थोडासा डायव्हर्ट झाला. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल येतोय. कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉल जोपर्यंत येणार फील्ड करणार तोपर्यंत वेळ होती फलंदाजांकडे सिंगल कंप्लीट करण्याची. चांगलं धावफलक सुरू ठेवलंय सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 7 धावा धावफलकावरती. 7 रन्स ऑन द बोर्ड नाव. CPL चा धमाका तुम्ही पाहतायत. सावे प्रीमियर लीग 2026. शॉट ऑफ लेन ऑन साइडला. हुकचा फटका. डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित. चेंडू अडवलाय. चांगलं फील्ड करतोय आणि तोपर्यंत वेळ होती फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याची. या 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झालेल्या आहेत. 9 धावा, 9 रन्स ऑन दी बोर्ड नाव. पुन्हा एकदा गोलंदाज. फुल टॉस. फक्त दिशा दाखवली. वळवलाय बॉलला. स्क्वेअर लेगचा फिल्डर आहे. थोडासा फंबल करतोय आणि आता चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार आहे कारण मागचे जे काही प्रेक्षक आहेत त्यांनी निर्णय दिलेलाच आहे. सोपा बॉल उडवणं होतं खरं तर हर्षद साळी, परंतु त्याच्याकडनं झालेली चुकी आणि त्याचा भृदंड त्याच्या पूर्ण संघाला भोगावा लागतोय. चौकार तेथे आलाय आणि धावसंख्या 4 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आहेत त्या 13 धावा. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले संपले आणि 13 धावा या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात.
सेकंड ओव्हर. सेकंड ओव्हर आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज प्रतीक आल्या. खोदवा टप्प्याचा बॉल होता प्रतीकचा. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्यात आल्या. फिल्डर येतात बॉलवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात. उद्या तर मला वाटतं की फार मोठ्या संख्येने या मैदानावर या क्रीडांगणावरती गर्दी असणार आहे, यात मात्र शंकाच नाही. आणि उद्या जेवणाची व्यवस्था देखील आहे सर्व गावकऱ्यांना. जेवण थोडंसं उशिरानं सुरू करू आपण, म्हणजे कसं होईल की प्रेक्षक सुद्धा जास्त राहतील, वाढतील. आणि संध्याकाळी चहाची व्यवस्था सुद्धा करू. ऑन साइडला अक्रॉस लाईन फटका खेळायचा होता. बॉल सरळ निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये येतोय डॉट बॉल. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न होता शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं. चेंडू येतो आणि त्याच्यावरती मिळेल एक धाव. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ऑफ द विकेट. लोब फुल टॉस स्वीप केलाय. जबरदस्त टायमिंग, क्लासिकल फटका. हा बॉल वेगानं सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. चौकार. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. आणि या स्वीपच्या माध्यमातून बॉल सरळ पाठवला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा नेत्र दीपक चौकार. दीपक चांगला खेळतोय. दुसरा चौकार, तिसरा चौकार आलाय. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. एसआरडी स्पोर्ट्स आपण विचार केला तर ऍज अ आयकॉन खेळाडू 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. शेखर ऍज अ आयकॉन खेळाडू आहे. आणि एका बाजूला तुम्ही पाहतायत आयकॉन खेळाडू हरीशला पाहतायत. 22 धावा, 22 रन्स. सोडून दिला बॉल. स्वेअर चेंडू आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मिळेल एक सा धाव. धावफलक आता एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 23 धावा, 23 रन्स. चला, काही लहान मुलं जातात, तुमची वेळ सुद्धा येणार. तुम्ही त्याच्यासाठी आता थोडं मोठं व्हा, कारण तोपर्यंत सीपीएल चालूच राहणार आहे. गावाचा जर एकोपा असला, पाठिंबा असला, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, अपील करण्यात आली या पंचांकडे. त्या ठिकाणी जरूर नाबाद आहे. आणि षटक दुसरं त्या ठिकाणी संपलेल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतात 23 धावा, 23 रन्स. 23 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आणि इथून जरूर विचार केला तर जो दबाव पहिल्या 2 ओव्हरपासून प्रतिस्पर्धी संघावरती टाकायचा होता तो प्रयत्न केलाय. म्हणजे 11 ते 12 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडण्याचा प्रयत्न राहिलेला आहे सध्या, आणि तोच करावा लागेल, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये ह्या मैदानावर धावा चांगल्या बनतात.
रिया 11 आणि निर्विका 11. आर टी मूव्हीज च्या माध्यमातून स्पर्धा ही कव्हर करण्यात आलेली आहे. चांगलं टेलिकास्ट या स्पर्धेचं आपल्याला बघायला मिळतंय. तिसरं षटक आहे हर्षल आला गोलंदाजी करण्यासाठी. हर्षद सामना करेल बॅटर टीके. संतोष टीके. टीके सध्या टिकून राहिलाय. 5 बॉल मध्ये 5 धावा त्यानं बनवल्यात. ओ यावेळेला वॉट शॉट, स्क्वेअर कट. क्लासिकल क्रिकेटचा नजराना. बॉल सर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे क्रिकेटचं मादक सौंदर्य सादर करणारा फटका आलाय चौकार. मस्त फटका होता. बघतच राहावा असा फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट करण्यात आला. चौकार टीकेच्या बॅट मधून. हर्षद पुन्हा एकदा वळतोय. पुन्हा शॉट ऑफ लेन त्याच दिशेने खेळायचं होतं. यावेळेला फुटवर्कची थोडीशी कमतरता. लॅक ऑफ फुटवर्क देअर अँड बॉल निर्धाव फ्रॉम बॅटर दीपक अँड संतोष टीके. फ्रॉम बॅटर दीपक अँड संतोष टीके who played a fantastic inning. Who played a fantastic inning. Shot third man, shot fine leg. Deepish cover. Deep extra cover. Long on deep mid wicket. Square leg backward now. Bowler Harshad once again over the wicket. Oh, this time put away very nicely. Ball in the air fielder. Oh, bowler Harshad under it. And he makes no mistake. Well taken, excellent taken, spectacular taken. Better Deepak back to the dugout now. Caught and ball very nicely taken by Harshad, who bowled really well. First ball of the over, he conceded a boundary, but after that, very nicely come back in this over. He built up a pressure on opposition side. Better Shaker, who's an icon of team SRT Sport, who have lots of responsibility for his team, for his side. Total 28 on the board, loss of 1 wicket. Steady partnership from both the openers. Oh, pick up shot, very nicely played. Back of the square. Ball is racing all the way to the fence for 4 run. Match number 10, what a shot it was, a great shot. Great timing behind the stroke. Lane ball, hard lane ball was delivered from Harshad, but finally batter finds the gap really well. Straight drive. Oh, misfielding and another 4 run. Misfielding there from fielder. Long on fielder. Make a big mistake and ball is racing for the 4 runs. But team's total on 36.
12 रन फॉर ओव्हर. चांगल्या एव्हरेजनं 12च्या धावा जोडल्या. 36 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आणि आता अंतिम षटक असेल. आतापर्यंत चांगली टोटल आपल्याला बघायला मिळाली आहे. SRD स्पोर्ट्सच्या वतीनं SP स्पोर्ट्सच्या विरुद्ध सामना तुम्ही पाहताय. 10वा सामना आपल्याला बघायला मिळतोय. उद्याही आपल्याला जवळपास 10 ते 11 सामने कव्हर करायचे. ओ हरीश आलाय. टीमचा आयकॉन खेळाडू आहे. पहिला बॉल टप्पा पडला. थोडासा बाहेर वळून घेणारा डॉट बॉल आलाय. आता शेखर जरूर टीके सोबत चर्चा करेल की आता हे षटक कुठेतरी मला फेस करायला हवं. हरीशच्या विरुद्ध एखाद दुसरा मोठा फटका मी शोधणार आहे. त्याच्यामुळे तो स्ट्रायकिंग एंडला येण्याचा प्रयत्न जरूर करेल. मजा आली मात्र आज पूर्ण दिवसभर. ओ चिप केला हवेत आहे बॉल. फटक्यामध्ये गरिबी दिसून आली आहे. स्वतः गोलंदाज आल्या बॉलवर. हरेशनं प्रयत्न केला होता परंतु तेथे मिळेल एक धाव. एका धावेने स्कोर पुढे जाताना खरं तर 2 धावा होऊ शकल्या असत्या परंतु शेखरला स्ट्राईक एंड घ्यायचं होतं आणि त्याच्यामुळे त्यानं जास्त प्रयत्न केलाच नाही. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या त्या 37 धावा 37 रन्स. लागोपाठ 2 चौकार शेखरनं लगावलेत. बाद होण्यापूर्वी दीपकच्या बॅटमधून 3 चौकार आपल्याला बघायला मिळाले. शेखर समोर. हरेसचा टर्न. ब्युटिफुल टर्न. टप्पा पडला. बाहेरच्या दिशेने वळण घेणारा बॉल निघून गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. शेवटच्या ओव्हर मधील शेवटचे 3 बॉल शिल्लक. हरीश पुन्हा एकदा. ओहो समोर लॉफ केलाय. लॉंग ऑन ला पकडलाय जेल आणि समाप्त होतोय हरेशच्या समोर शेखर चाके. बाद झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय आता चांगला रो काढण्याचा प्रयत्न केला हरेशनं. आयकॉन खेळाडू कसा असावा. हरेश माझ्या सोबतीनं गुणलेखन करताना देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये भरपूर वेळा आपण बघितला आणि आता क्रिकेटच्या मैदानावर देखील तो चांगले धडे गिरवतोय. अशाच प्रकारे ज्या वेळेला प्रीमियर लीग होतात गावातून नवीन नवीन खेळाडू आपल्याला मिळत असतात आणि एक गावातील मोठा संघ तयार करून आपण ग्रामीणचा संघ तयार करतो आणि गावच्या लेवलला ग्रामीण क्रिकेटमध्ये गावाचं प्रतिनिधित्व करत असतो आपला संघ इथे कॅस्ट्रॉ. विकेट कीपर हा सातत्याने चुका होत आहेत.
संघनायक तसेच रिया 11 संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी ताबडतोब हजर राहायचं आहे. आलेत का? दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल इथे समोर यायचं प्लीज. कोण आहेत दोन्ही संघाचे कॅप्टन्स? तुम्ही ओळखता? सावे आणि भूषण असा आलाय. आपण नाणेफेकी जिंकली, आपला डिसिजन ताबडतोब कळवायचा आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, आपल्यास क्षेत्ररक्षण करायचं आहे. तर SRD संघाने प्रथम केलं तर 4 षटकामध्ये 39 धावा बनवले होते आणि 40 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे SP संघाला. 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी SP संघ सज्ज होतोय. 2 सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये सज्ज होताना आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज संतोष आणि फलंदाजी करतोय संतोष. टॅन टाकला, हा छान चेंडू, चांगला चेंडू आहे. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्ट्यांच्या मागे निघून जातो. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पहिल्या चेंडूवर पहिली सफलता प्राप्त करण्यामध्ये यश येते गोलंदाज संतोष याला. 1-0 अशी स्थिती SP संघाची. 40 धावांचा पाठलाग करताना बरोबर प्रति षटकामागे 10च्या सरासरीने वाटचाल करावी लागणार आहे आणि 10च्या सरासरीने वाटचाल करत असताना पहिल्या चेंडूवर मोठा आघात होतोय, मोठा फटका बसतोय संघाला संतोष याच्या रूपात. आणि आता मात्र नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय नवनाथ. नवा नावामध्ये मशहूर असलेला हा फलंदाज. पहिल्या चेंडूवर एक मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र एक मोठी जबाबदारी असणार आहे नवावर. संतोष आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येते. पॉवर प्लेचे षटक चालू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 40+ गोलंदाजाला गोलंदाजी करणं थोडस कठीण आव्हान असते. आणि नवा याला टाकला चेंडू, ब्लॉक होल मध्ये टाकला चेंडू. चेंडू मात्र हलकेच रोखण्यामध्ये आलाय, मात्र शॉट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू रेंगावतोय. दरम्यान एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. मयूर सुंदर पाटील याच्याकडनं नवासाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे मयूर पाटील यांच्याकडनं खास नवासाठी. संतोष पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. फलंदाज समोर असणारे हरीश. थोडासा लो फुलटॉस टाकला चेंडू, पुढे घेत हाफॉल घेत चेंडूला ड्राईव्ह करण्यामध्ये यश आले. चेंडू ऑफ साइडच्या दिशेने रेंगाळतो, ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर सरळ निघून जातो. 4 धावांसाठी 4 न हरीश आपलं खातं खोलतोय आणि संघाची धाव संख्या वाढली जाते 1-5. 40 धावांची गरज असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. धाव संख्या 1-5 अशी स्थिर आहे. संतोष पुन्हा एकदा हरीश साठी. पुन्हा एकदा हलवत टाकलं, चेंडूला टर्न करण्यात आलंय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळणार आहे. लगभग 4 धावा वाचवल्यात. असं वाटत होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव फलक पुढे सरकला जातोय. 1-6 जिंकण्यासाठी बरोबर 40 धावांची गरज असताना आता मात्र नवासाठी प्रति षटकारामागे मयूर पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेले आहे. संतोष समोर नवा फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील हलवा टाकला चेंडू, मात्र या चेंडूला स्विंग करण्यात आले. हवेत उडायला झेल टिपण्याची संधी होती, नामी संधी होती, मात्र संधी दौडली गेले आणि फलंदाजांना 1 धाव पूर्ण करण्याची संधी मिळते.
एकनी धावफलक पुढे सरकला जातोय 1 बाद 7 या धावसंख्येवर. 1 बाद 6 जिंकण्यासाठी बरोबर 40 धावांची गरज 4 षटकामध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना, प्रगती पथावर असताना थोडासा संत आणि धीमा क्रिकेट दोघांमध्ये जर बघितलं तर संतोष पुन्हा एकदा हरीश साठी थोडस क्षेत्ररक्षण मध्ये बदल करण्यात येते. चांगला चेंडू आहे, कट करण्याचा प्रयत्न, हरीश याचा प्रयत्न फसतोय आणि अशा प्रकारे षटक पूर्ण होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र स्थिर आहे 1 बाद 7. 40 धावांची गरज असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर एकंदरीत जर विचार केला तर अतिशय सुरेख तिखट मारा संतोष कडनं पाहावयास मिळाला. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट सुद्धा प्राप्त केली आपल्या संघासाठी. आता मात्र शेवटच्या 3 षटकामध्ये 33 धावांची गरज असणार आहे. सरासरी 1 वाढली गेली. पहिल्या षटकापासून सरासरी 10 धावांची होती, आता मात्र 11ची सरासरी आपण होताना पाहतोय. आता 11च्या सरासरीने वाटचाल करावी लागणार आहे SP स्पोर्ट्स संघाला. वेले संदर्भात थोडस सहकार्य करायचं आहे, कारण आणखी एक सामना होणार आहे. नाणेफेकी सुद्धा झालेली आहे. रिया स्पोर्ट आणि निर्विका स्पोर्ट संघामध्ये सामना होणार आहे शेवटचा आजच्या दिवसातील. गोलंदाजी करण्यामध्ये बदल करण्यात येतो. नवीन गोलंदाजाला पसंती दिली जाते आणि नवीन गोलंदाज असणारे प्रसाद, नवनाथ असणारे प्रसाद समोर फलंदाजी करण्यासाठी. दूर यावेळेस पांगलेले क्षेत्ररक्षण, पॉवर प्लेचे षटक संपल्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षण मात्र सीमारेषेवर तैनात करण्यात येतात. मात्र आता यावेळेस 5 क्षेत्ररक्षण असणार आहेत सीमारेषेवर. वेले संदर्भात थोडस सहकार्य करण्यास विनंती असेल. प्रसाद राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रसाद चांगला चेंडू आहे, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. यष्ट्यांच्या मागे शेखर चेंडू व्यवस्थित अडवतोय आणि चेंडू परत करतोय गोलंदाजाला आपल्या 7 क्षेत्ररक्षणामार्फत प्रसाद याला. तोच प्रसाद पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर. नवा आणि हरीश यांच्यामध्ये काहीसा कानमंत्र होतोय, एक दुसऱ्याला काहीसा समजवण्याचा प्रयत्न होतोय. नवनाथ पुन्हा एकदा प्रसाद समोर फलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेस चांगला चेंडू आहे, चेंडू कव्हरच्या दिशेने निघून जातोय. कव्हरचे क्षेत्ररक्षण दूर आहे, डीप आहे. पहिली धाव अतिशय वेगात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल होतोय. तिसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज सरसावलेत आणि 3 धावा सहजगत्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 3 धावफलक पुढे सरकला जातोय 1 बाद 10 या धावसंख्येवर. जिंकण्यासाठी 40 धावांची गरज असताना दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या झाली 1 बाद 10. वरवीत 16 चेंडू मध्ये बरोबर 30 धावांची गरज असणार आहे. प्रसाद समोर फलंदाजी करण्यासाठी फलंदाज असणार आहे हरीश, संघाचा एक प्रमुख आयकॉन खेळाडू. त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे हरीशवर. चांगला फटका आहे, हवेत चेंडूला भिरकावलाय, झेल टिपण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र प्रयत्न असफल होतोय. चेंडू सरळ निघून जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी तर SRD संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर निश्चितच करून हरीशला लक्ष करावं लागेल, हरीशला स्वस्त्यात बाद करावा लागेल आणि अन्यथा हरीश मागडा ठरू शकतो आपल्यासाठी. 6 धावसंख्या वाढली जाते 1 बाद 16. प्रसाद
पुन्हा एकदा आपल्या षटकातील उर्विती चेंडू घेऊन येतो हरीश साठी. यावेळेस चांगला चेंडू आहे, ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू आहे, कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसलाय. हरेश याचा चेंडू यष्ट्यांच्या मागे शकर अडवतोय, निर्धाव चेंडू होतोय आणि चेंडू परत करतोय गोलंदाज प्रसाद याला. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर लगेच दुसरा चेंडू डॉट करण्यामध्ये प्रसादला यश येतोय आणि तोच प्रसाद पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, फसवा चेंडू, गंडवा चेंडू चकवून निघून जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी प्रसाद याच्याकडनं पाहाव्यास मिळते. एक छक्का जरूर त्यांनी खाल्ला असला, मात्र 2 चेंडू डॉट करण्यामध्ये यश येते हरेशला. तोच हा प्रसाद हरेश साठी थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येते. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण येतोय आणि चांगला फटका आहे, चांगला फटका आहे, हवेत झेलला जातो आणि हरेशची खेळी संतुष्टात. मात्र स्थिर आहे. 2 बाद 16. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 16 अशी स्थिती आहे एसपी संघाची. पूर्वी तर 2 षटकामध्ये सामन्याला जिंकण्यासाठी बरोबर 24 धावांची गरज असणार आहे. बघा क्रिकेटमध्ये चित्र कसं बदललं जाते. पहिल्या षटकामध्ये 10च्या सरासरीने वाटचाल करायची होती एसपी संघाला, दुसऱ्या षटकामध्ये 11च्या सरासरीने वाटचाल करायची होती आणि मात्र आता तिसऱ्या षटकामध्ये 12च्या सरासरीने वाटचाल करावी लागणार आहे एसपी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. कारण शेवटचे 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि बरोबर 24 धावांची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजाला पसंती दिली जाते. मनीष गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय, फलंदाजी करण्यासाठी नवनाथ फलंदाज सज्ज होतोय आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज नवीन येतोय साहिल. वेळे संदर्भात सहकार्य करत आहे प्लीज. मनीष आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज होताना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण मध्ये वारंवार बदल केला जातोय. मनीष राईट आर्म ओव्हर द विकेट नवासाठी मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. गुडलेस पटवर टाकलेला चेंडू, बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाहीत, मिलन होत नाहीत, याचा अर्थ चेंडू सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू होतोय. तोच मनीष पुन्हा एकदा आपल्या षटकातील उर्वित चेंडू घेऊन येतोय नवनाथ साठी. डावखुरा फलंदाज नवनाथ. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, ब्लॉक होल मध्ये टाकला चेंडू, मिड ऑफच्या दिशेने चेंडू निघून जातो. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षण तर दूर आहे आणि सरळ चेंडू 2 फलंदाजांच्या मधनं फरार होतोय 4 धावांसाठी. धाव फलक पुढे सरकला जातोय 20 या धावसंख्येवर. 2 बाद 20 जिंकण्यासाठी बरोबर 40 धावांची गरज असताना अर्धी मंजिल पूर्ण होते एसपी संघाकडनं. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना तिसऱ्या षटकातील शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. याचाच अर्थ 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असणार आहे एसपी संघाला. मनीष पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय नवनाथ साठी. फुलटॉस चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ खेळला जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फेकी होते आणि झेलबाद टिपणे फलंदाज धावबाद करण्याची मोठी संधी होती, मात्र थोडासा खराब थ्रो झाला आणि त्याचा लाभ दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 2 धावफलक पुढे सरकला जातोय. 2 बाद 22. पुन्हा एकदा नेल्सन फिगर्स पाहावास मिळते. 2-2-2 आणि 3 आकडे 2-2 पाहतोय. 22/2. मनीष पुन्हा एकदा नवनाथ साठी. क्रिकेट मात्र प्रेक्षणीय क्रिकेट आपण पाहतोय.
प्रेक्षणीय मुकाबला दोन संघामध्ये पाहतोय. आता मात्र 18 धावांची गरज असणार आहे. चेंडू बाकी, खेळ चेंडूचा बाकी 9 आणि 18 धावांची गरज. मनीष पुन्हा एकदा नवनाथसाठी. हलवा टाकला चेंडू, धीमा चेंडू, गंडवा चेंडू, फसवा चेंडू, ऑफस्टमच्या खूपच बाहेर निघून जातो म्हटल्यानंतर पंच दखल घेत आहेत, खून करतायत, आपले दोन्ही हात जमिनीलगत समांतर करतायत आणि इशारा करतायत की खराब चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. एकनी धावफलक पुढे सरकला जातो एसपी संघाचा. 2-23. मनीष पुन्हा एकदा नवनाथ साठी. यावेळेस चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न फसलाय, मात्र एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, घातक प्रयत्न आहे, मात्र सफल होतोय प्रयत्न. अतिशय सुरेख वाटचाल, अतिशय सुरेख रनिंग द बिटवीन दोघांमध्ये पाहावयास मिळते. 2 धावफलक पुढे सरकतोय. 2-25. नवनाथ चांगला प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी. नवनाथला साथ सुद्धा साहिल कडनं चांगली मिळते. प्रत्येक चेंडू मागे एक दुसरी धाव पलून काढण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा. मनीष पुन्हा एकदा नवनाथसाठी. यावेळेस चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न फसलाय, मात्र एक धाव पूर्ण करण्यासाठी दोन्ही फलंदाज सरसावलेत आणि एक धाव पूर्ण होते संघाच्या खात्यामध्ये. एक धावफलक एसपी संघाचा पुढे सरकला जातोय 2-26 या आकड्यावर. 4 षटकांचा सामना आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. दोघांमध्ये रंगत वाढत चाललेले आहे. सूर्यदेवता अस्तयाला पोहोचताना आपण पाहतोय आणि मॅचची रंगत वाढताना आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना रियांस स्पोर्ट आणि निर्विका स्पोर्ट दोन संघांमध्ये सामना होईल की नाही, थोडीशी शंका निर्माण व्हायला लागलेली आहे, कारण आणखी एका षटकाचा खेळ बाकी आहे. यावेळेस साहिल फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. मनीष गोलंदाज आहे साहिल साठी. हलवा टाकल्या चेंडू, हवेत चेंडूला भिरकावलाय, झेल टिपण्याची संधी नाही मिळत आणि मात्र यावेळेस चेंडूला अडवला जातोय शेवटच्या क्षणामध्ये आणि फलंदाजांना संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावफलक पुढे सरकला जातोय. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28. वरवित शेवटच्या षटकामध्ये बरोबर 12 धावांची गरज असणार आहे. म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये 12ची सरासरी जी गाठायची होती ती पूर्ण केली आणि शेवटच्या षटकामध्ये 12च्या सरासरीने सामना जिंकण्यासाठी खेळावा लागेल एसपी स्पोर्ट संघाच्या फलंदाजांना. वेळे संदर्भात थोडंसं सहकार्य करायचंय प्लीज. जास्त वेळ खर्च करू नका, कारण आणखी एक शेवटची मॅच आपण खेळवणार आहोत. आयोजकांना विनंती असेल की शेवटचा सामना हा 3 षटकांचा खेळवला जावा अशी आमची इच्छा आहे, मात्र निर्णय आयोजकांनी घ्यायचा आहे. उद्या सकाळीच पहिली लढत होणार आहे. बाप्पा स्पोर्ट आणि एचपी स्पोर्ट संघामध्ये पहिली लढत होणार आहे. दोन्ही संघांच्या संघ नायकांना खेळाडूंना विनंती असेल सकाळीच बरोबर 9:15 आपण हजर राहायचं आहे. त्यानंतर दुसरी लढत अनुजा 11 आणि रियांस 11 दोन संघामध्ये लढत होईल. चालू षटकातील पहिल्या चेंडू टाकल्यानंतर पहिल्या चेंडूवर पहिली धाव अतिशय वेगात घेतलेली, थोडीशी बंबाल, खराब क्षेत्ररक्षण, लगेचच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक शॉटची रन येते. एकाच धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय 2-29. आता मात्र शेवटचे 5 चेंडू आणि शेवटच्या 5 चेंडूवर 11 धावांची गरज. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. शेवटचा गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज असणार आहे दीपक. चांगला चेंडू आहे, चेंडूला टर्न करण्यात आलेला आहे. चेंडू मिडॉनच्या सर्कल मध्ये निघून जातोय. मिडॉनच्या क्षेत्ररक्षण चेंडू आणण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू थोडीशी गजल क्षेत्ररक्षण आणि मात्र तिसऱ्या धावेसाठी फलंदाज सरसावलेत आणि 3 धावा, चौथी धाव घेण्याचा प्रयत्न, घातकी प्रयत्न आणि फलंदाज बाद.
मास्टर, उद्याची जी पहिली लढत होणार आहे ती पहिली लढत फक्त दोन्ही संघांसाठी महत्वाची सूचना असेल. बरोबर 9 वाजता हा सामना खेळवला जाईल दोन संघामध्ये. अन्यथा पहिली लढत जर आपण उशिरा खेळली जाईल तर 3 षटकांची खेळवली जाईल. स्कोर सांगा. स्कोर धावसंख्या 32 झालेली आहे. 40 धावांची गरज आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकातील शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 चेंडूवर जिंकण्यासाठी बरोबर 8 धावांची गरज असणार आहे एसपी संघाला. सामन्याची रंगत अतिशय सिंगेला पोहोचले. कडक मुकाबला आपण पाहतोय. कुठल्याही क्षणी कुठलाही संघ विजयी श्रेणी आपल्या बाजूने खेचून आणू शकतोय. एकंदरीत जर विचार केला तर बॅटिंग करणाऱ्या संघाकडे जास्तच फेवर्स असतात, कारण त्यांच्यात ताकद असते, क्षमता असते. कुठल्याही चेंडूवर कुठल्याही पद्धतीने धावा वसूल करण्याची एक कलात्मक पद्धतीने फलंदाजी करण्याची त्यांच्यात कौशल्य असते. कितीही चांगला चेंडू टाकला तर कुठल्याही चांगल्या चेंडूवर सुद्धा चांगल्या पद्धतीने रन बनवण्याची क्षमता फलंदाजामध्ये असते. यावेळेस चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, अप्रतिम दर्जाचा चेंडू आहे, फसवा चेंडू आहे, गंडवा चेंडू आहे. या चेंडूवर चकलेत चेंडू निघून जातोय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू होतोय. शेवटच्या आता मात्र 3 चेंडू आणि 3 चेंडूवर 8 धावांची गरज असणार आहे. कलाटणी देणारा सामना, रंगतदार सामना, निर्णायक क्षणी सिंगेला पोहोचलेला हा सामना. दीपक पुन्हा एकदा आपल्या षटकातील उर्वित चेंडू, एक वरिष्ठ मृदुंग गोलंदाज आपल्या गोलंदाजीवर धावपट्टीवर सज्ज होताना आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट दीपक. आज चांगला चेंडू आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला रेंगावला. पहिली धाव अतिशय वेगात घेतलेला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो, थोडीशी बंबट होते आणि फलंदाज 2 धावा पूर्ण करतात आणि तिसऱ्या धावाच्या ओघामध्ये मात्र सुरक्षित आपल्या स्क्रीज मध्ये पोहोचतायत. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावफलक पुढे सरकला जातो 34 या धाव संख्येवर. जिंकण्यासाठी आता बरोबर शेवटच्या 2 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. अतिशय कडक मुकाबला. हा चेंडू निर्णायक चेंडू असणार आहे. ह्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने सामना झुकेल, किंवा हा चेंडू डॉट किंवा ह्या चेंडूवर एखादी विकेट जर आली तर गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने हा सामना झुकेल. निर्णायक चेंडू असणार आहे या स्पर्धेतील, या सामन्यातील. दीपक पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर सज्ज होताना आपण पाहतोय. हर्ष असणारे फलंदाज. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूवर 6 धावांची गरज. आणि चेंडूला चेंडूला चेंडू चपला जातो. फलंदाज बाद होतो आणि सामना मात्र गोलंदाजाने आपल्या बाजूने झुकवला दिसतोय. मात्र अतिशय सुंदर होता, चांगला फटका होता, मात्र जीवाच्या आकांतीच्या बाहेर झेल जाऊन टिपलाय क्षेत्ररक्षकाने. लवेश याने अप्रतिम झेल टिपलाय आणि थोडासा विजय लक्ष आपल्या बाजूने झुकवलंय. आता मात्र शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर एका षटकाराची गरज. धाव संख्या 34 आहे. निर्णायक सामना जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू असणार आहे. गोलंदाज असणारे दीपक. दीपक राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि एसआरडी संघाने सामना जिंकलाय. एसआरडी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं तेवढंच मनापासून कौतुक करावे लागेल.